Audio Jungle. जामनेर शहरामध्ये आज सायंकाळी एका कॅफेमध्ये एका मुलांसोबत काही मुलांचा वादविवाद झाला होता. ते वादविवादानंतर त्या मुलांना मारहाण केलं होतं आणि त्याला परत मारहाण झाल्या होत्या. त्याच्यानंतर त्यांचं आई वडील त्या स्पॉटवर पोहोचलं. नंतर त्या मुलांना हॉस्पिटलला नेले आणि हॉस्पिटलला उपचारादरम्यान त्याचं पूर्ण घोषित करण्यात आलेलं आहे. या पूर्ण घटनामध्ये पोलिसांनी आमचं FIR दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि आतापर्यंत आम्ही 2 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे आणि आतापर्यंत 8 लोकांचं नाव देखील आम्ही निष्पन्न केलेलं आहे. पोलिसांनी आमचं 4 टीम आम्ही LCB सहित म्हणजे इतर बाकी पोलीस स्टेशनची 4 टीम आम्ही तयार केलं. ते इतर आरोपींना देखील आम्ही लवकरात लवकर आम्ही अटक करणार आहे. सर्व लोकांना मी पोलीस डिपार्टमेंटमधून हीच आवाहन करू इच्छित आहे, म्हणजे पोलिसांनी आपलं काम करतायत. कोणताही अफवा कोणी विश्वास करू नये. पोलिसांनी त्यांच्या पूर्ण जबाबदारी पार पाडावी. सर, सदर मारहाण नेमकी ती सर्व गोष्टी आम्ही इन्व्हेस्टिगेट करतायत. एकदा इन्व्हेस्टिगेशनमध्ये पूर्ण आम्हाला क्लॅरिटी आल्यानंतर म्हणजे तुम्हाला आम्ही परत अपडेट करूया. सध्याची स्थिती सध्या परिस्थिती सर्व नियंत्रणात आहे. म्हणजे जरा जामनेर शहरातले सर्व नागरिक आम्हाला सपोर्ट करतायत आणि कोऑर्डिनेट करतायत, सहकार्य करतायत. कोणी म्हणजे इथं जमावामध्ये कोणताही कायदा हातात घेतला किंवा कोणताही मिसयूजपणा केला तर आमचं सर्व ठिकाणी CCTV आहे. आमच्या सर्व लोकांचं मोबाईलमधून देखील म्हणजे खूप लोक काढतात. मग नंतर आपल्या कारवाईचं बळी पडू शकते. तीच म्हणून कोणी कायदा किंवा अशांती कोणी तयार करू नये असं मी आवाहन. सर, जामनेर शहरामध्ये जेवढे 10 ते 12 कॅफे, त्या कॅफेंमध्ये बराच अवैध प्रकार सुरू आहेत. अशा अनेक तक्रारी येतात पण कारवाई होत नाही. तर त्या कॅफेंवर काही कारवाई होईल का? मला माहिती नाही, मी आता झालेलं आहे. मी सर्व माहिती घेतो, तशी काय असेल तर कारवाई करतो. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.